हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? थंडी सुरू होते ना थोडी थोडी. आमच्याकडे तर प्रचंड थंडी सुरू झालेली आहे आणि त्यामुळे इव्हिनिंगला ना असं काहीतरी गरम गरम खाण्याची इच्छा होते. आणि हा पदार्थ तर मला बऱ्याच दिवसांचा बनवायचा, तसं आज मुहूर्त लागले. मी बनवते तंदुरी पनीर टिक्का. त्याच्यासाठी मी इथे अर्धी वाटी हंकर्ड घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी सगळे मसाले टाकलेत, जसं की थोडंसं लाल मिरची पावडर टाकले, कश्मीरी लाल टाकले, धनेपूड, जिरेपूड, थोडंसं ओरेगॅनो, हलकंसं मीठ आणि अशा प्रकारे मी व्यवस्थित ढवळून घेतलं. थोडासा गरम मसाला पण घालायचा आहे, पाव चमचा. आणि त्याच्यामध्ये मी पनीरचे तुकडे टाकलेत आणि भाज्या टाकल्यात, जसं की कांदा, शिमला मिरची लाल आणि हिरवी. अशा प्रकारे हे मी टाकल्यानंतर इथे बनवून घेते आहे चटणी. की या चटणीशिवाय पनीर टिक्क्याला मजा नाही, तर चटणीची रेसिपी मी नक्कीच वेगळी शेअर करेन. अशा प्रकारे ही चटणी बनवून तयार आहे. आणि आता आपण करायला घेऊया पनीर टिक्का. ॲक्च्युली पनीर टिक्क्यासाठी ज्या स्टिक्स लागतात ना, त्या एकतर स्टीलच्या येतात किंवा वुडन येतात. तर ह्या ज्या वुडन लाकडी स्टिक्स आहेत त्या मी ऑनलाईन मागवल्या होत्या ॲमेझॉनवरूनच. आणि आता एका 10 मिनिट्सनंतर हे मॅरिनेट करायला मी बाजूला ठेवलं होतं. आणि 10 मिनिटानंतर मग मी याला स्टिक्सला व्यवस्थित असं लावून घेते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता. मी एक पनीर, एक शिमला मिरचीचा तुकडा, मग परत एक पनीर, मग एक अनियनचा तुकडा, त्याच्यानंतर लाल शिमला मिरचीचा तुकडा. अशा प्रकारे मी माझ्या मनाने आणि माझ्या आवडीनुसार इथे याला सजवून घेतलेलं आहे. अशा प्रकारे सगळ्या स्टिक्स मी इथे तयार करून घेते. आणि काही जणं काय करतात, डायरेक्ट फ्लेमवर पण बनवतात. पण मी दोन्ही पद्धतीने ट्राय केलं आणि माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा होता की तव्यावर तुम्ही हलकंसं तेल टाकून अशा प्रकारेच त्याला म्हणजे फ्राय करा. अदरवाईज ते तेवढं छान आणि मस्त नाही लागत. आधी तुम्ही असं फ्राय करून घ्या आणि जेव्हा सगळ्या बाजूंनी व्यवस्थित त्याला असे डॉट डॉट पडतील ब्राउनिश, तेव्हा तुम्ही त्याला डायरेक्ट आचेवर थोडंसं भाजू शकता. म्हणजे त्याला ती जी फ्लेमवाली टेस्ट असते ती पण येईल, फायरवाली जी टेस्ट असते ती. आणि त्याला तंदुरी आपण फार आवडीने खातो. आणि अशा प्रकारे इथे माझं तंदुरी पनीर टिक्का तयार आहे. लगेच मला कंट्रोल नाही होते, खूप दिवसांचं मला हे घरी बनवून खायचं होतं. चला तर मग एन्जॉय करते. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.